हे मीरे. हॅलो चित्रे, कशी आहेस? मी मस्त, तू बोल. मी मजेत एकदम. कुणीकडं? मी मला आज तुला माझं क्लोजेट दाखवायचंय जे नवीन बनवलंय मी. सगळं आपण बर. शॉपिंग केलेली आहे त्याचं सगळं स्टोअर करायला. बर. पटकन 2 मिनिटं दाखवते, ओके? दाखव की. भरपूर वेळ आहे आपल्याकडे. तर असे सगळे वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत आता आम्ही. बर. ड्रॉवर्स आहेत भरपूर सारे. आणि त्यामुळे असे सगळे कप्पे असे सगळे व्यवस्थित आता लागणार आहेत कप्पे आणि छान दिसणार आहेत. म्हणजे सॉर्टेड होणार आहेस थोडक्यात. असं म्हणूया आपण. मेंटली माहित नाही पण ऍटलीस्ट कपडे तरी सॉर्टेड असणार आहेत. बेबी स्टेप्स. बेबी स्टेप्स, आय विल गेट देअर. यू विल गेट देअर. तर आता असं माझं क्लॉजेट सगळं आता सेट झालंय, सॉर्टेड आहे. त्यामुळे आता मला थोडीशी अजून शॉपिंग करता येईल असं वाटतंय. रिअली. आणि व्हॉट टायमिंग राईट, बरोबर थँक्स गिव्हिंगचे डील्स आणि तुला ब्लॅक फ्रायडे आणि सगळं शॉपिंग स्प्री करायला एकदम करेक्ट टाइम आहे म्हणजे. अगदी अगदी. आपले जे काय ते शॉपिंगचे दिवस आहेत ना, पण मिरे ओ माय गॉड, म्हणजे प्री कोविड आय थिंक इट वॉज मोर. हम्म. कारण आपण म्हणजे फुल रात्री पर्यंत म्हणजे आधी थँक्स गिव्हिंग डिनर असायचं आणि मग आपण सगळ्या बायका जायचो. मज्जा यायची एकदम. धमाल. हो. पण त्या एक एक थँक्स गिव्हिंग वॉज द बेस्ट असं मला वाटतंय. कारण त्याचं रिक्रिएशन झालं नाही, कारण एव्हरीबडी लर्न दॅर लेसन्स आणि मग सगळे म्हणाले, आपली आपली गाडी घेऊन येतो, मी माझी गाडी घेऊन येतो." तेव्हा कसं एकदम जोशमध्ये सगळे निघाले होते एका गाडीमध्ये, त्यामुळे सगळे वर देर टू शॉप. नवीन ओळख होती तेव्हा ना थोडीशी, असं म्हणूयात. आपली कॅरेक्टर्स बेस्ट होती पण सगळी. एक आपली ती ॲव्हिड शॉपर, म्हणजे हा. तिला काय बीटच नाही, आपल्या सगळ्यांचं मिळून जेवढं तिला असेल तेवढं तिला एकटीला उत्साह असायचा. एक आपली नॉन शॉपर, जिला म्हणजे उत्साह नसायचा नाही, तिला आवडायचं, तिला इरिटेट व्हायला लागायचं थोड्या वेळानी. आणि एक आपली इंद्रे, ती तर एक आयटम म्हणजे शॉपिंगसाठी तर तिला असे ती विशिष्ट होती एकदम. हो हो. काहीतरी सुचायचं तिला. सही होतं. आणि एक तू. तिची अशी लिस्ट असायची, आय थिंक तिच्या डोक्यामध्ये एक लिस्ट असायची की हे ह्या गोष्टी घ्यायच्यात. आणि मग टाइम इज नॉट अ कन्स्ट्रेंट, आणि हं. मग दिसलं, आवडलं, वाटलं तर घ्यायचं. तिला ती कलर पण तिच्या डोक्यात असायचे आणि की मला काय हा लॅव्हेंडर कलरचा स्वेटर घ्यायचा आहे वगैरे, म्हणजे इतकी ती अशी सगळं तिचं ठरलेलं होतं तेव्हा. आणि एक तू होतीस, असतेस म्हणजे सगळ्यांची मजा घेणारी, नाही का? येस. आणि एक तू मळकट्ट कळकट्ट आहे क्लॉजेट मध्ये, तेच परत जाऊन विकत घेऊन घेणारी. अरे पण त्या दिवशी म्हणजे त्या वर्षीचा जो काय तो शॉपिंगचा एक्सपिरियन्स सगळाच ओव्हरऑल बॅक टू बॅक म्हणजे असे हसण्याचे कल्लोळ चालले होते म्हणजे त्या दिवशी त्या वर्षी, है ना? ऍक्च्युली त्यात खरंच. इंद्रेचा बेस्ट होता. आणि अगं म्हणजे तेव्हा सगळं डन होतं, म्हणजे आता घरी जाऊन झोपायचं, 5 वाजलेत सकाळचे. आता शॉपिंगच्या बॅगा नाही उचलू शकत आहे आपण, डन आहे आता, सगळं झालंय. खूप तास घालवलेत त्याच्यात आपण. आठवतंय ना तुला, आपण असं सगळं शॉपिंग करून दमून भागून कॉफी प्यायला बसलो, मग तिथे 2 तास गप्पा मारल्या आणि मग आता आपण गाडीच निघालो होतो. तिथे ना, तिथे एक दुकान लागलं. तर आणि मला हे ती असं मला म्हणजे दिसते मला ती असं करताना, ती अशी अशी उड्या मारत गेली की मी पटकन त्या कलरचा तो स्वेटर तो बघ तिथे तिथे. आणि आपली नॉन शॉपर वॉज लाईक डन. ती म्हणली की आता जाणार आहे का नाही आपण घरी कधी. असं झालं होतं तिला. तेव्हा तर दॅट वॉज आय थिंक द लास्ट स्ट्रॉ दॅट लाईक ब्रोक आय थिंक द बॅक ऑफ द बिचारी नॉन शॉपर. हो कारण हो तोपर्यंत ती आपली जी शॉपर होती, एव्हिड शॉपर, ती म्हणजे ती सगळ्यांसाठी शॉपिंग करत हो होती. हो हो. ती म्हणजे तुला काय हवंय, तुझ्या मुलीला हवंय, मी घेऊन येते ना, मला माहितीये, मी जाते. आणि आपण तसेही प्रत्येक स्टोअरच्या प्रत्येक डिपार्टमेंटला व्हिजिट करतच होतो. हो. पण त्यात पण नाही नाही, पण मला हे इकडे मिळते, मी तिकडे जाऊन घेऊन येते किंवा काय, असं शी वॉज लाईक ऑन इट. आणि अगं नंतर नंतर ना, जरी का समजा मला काहीतरी घ्यायचंय
तरी माझे पाय नाही ना मला साथ देतेत असं व्हायचं, म्हणजे दमलो होतो, पायाचे तुकडे पडले होते. तर आपण बसलोय आणि ती प्रत्येकासाठी धावतीये, आपली ॲव्हिड शॉपर, म्हणजे कमाल उत्साह, पण कमाल 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 उत्साह. असेच आपण त्या अं, आणि प्रत्येक ठिकाणी शॉपिंग करायचं ते ठीक आहे, तो एक उत्साह लागतो, सगळं लागतं. हो. प्रत्येक लाईन मध्ये जाऊन परत जे उभं राहायचं आणि जे पेशन्सनी आपण उभे राहायचो. आ, हो हो. त्यावेळेला एक तुला मी फर्स्ट हँड, तू तेव्हा तिथे होतीस का नाही मला आठवत नाही आता, नाही. पण मी होते आणि नॉन शॉपर अशा आम्ही दोघी, मी थकल्यामुळे आणि ती मानसिक थकल्यामुळे आम्ही अशा बसलो होतो कुठेतरी त्या लाईनीच्या खूप थोडंसं लांब. हम्म. तर आपली शॉपर सगळ्यांसाठी सगळ्यांचं बिल करून आणि तिचं 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 सगळं चाललं होतं काम. तर इतकी चिडली अगं नॉन शॉपर, आणि मला कल्पनाच नव्हती ना तोपर्यंत, इतके वर्ष ओळख होती तरी, की हिला हा ट्रिगर पॉइंट आहे हे माहित नव्हतं मला. तर आपली एरवी अशी अबोल असणारी किंवा सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी किंवा ह्याला काय वाटेल याचं मन दुखावेल वगैरे असं ती खूप विचार करते ना आपली नॉन शॉपर, ती बडबडच करायला लागली अगं, की ही काय पद्धत आहे का, किती वाजले, खरेदीला काय आहे का नाही, एवढं सगळं लागतं का आणि आय वॉज मी काय नाही केलं असं झालं म्हणजे माझं. ओ माय गॉड, तो म्हणजे खरंच एपिसोड कमाल होता. पण ती, मला आय डिड नॉट नो, आता मला ती खूप वर्षापासून माहितीये, हम्म. पण मला तरी पण हे माहित नव्हतं की तिला इतकं आवडत नाही शॉपिंग, की तिला स्वतःचे साईजेस सुद्धा माहित नाहीयेत. दिसली वस्तू उचलते आणि घेते असं मला त्या दिवशी कळलं. कारण मी असे, आपण त्या एका शूजच्या डिपार्टमेंट मध्ये पोहोचलो हम्म. होतो, कुठून कुठून हम्म. फिरून फिरून. हो. आणि मग सरप्राइझिंगली एवढ्या एवढ्या वेळ तिने काही घेतलं नव्हतं. शी हम्म. वॉज जस्ट विथ अस. हम्म. आणि मग अचानक तिला एक शूज आवडला आणि शोधले, हा हा छान आहे, हा मी घालून बघते. आणि हम्म. मग मला आणि सगळ्यांना उत्साह आला की फायनली शी हो वॉन्ट हो. समथिंग, शी इज ट्राईंग टू बाय समथिंग. हम्म. मग हम्म. एव्हरीबडी वॉन्टेड टू हेल्प. मग म्हटलं, अरे हा ठीक आहे, तुला तुझ्या साईज सांग, आपण हम्म. लगेच त्या बाईला शोधूया आणि हम्म. साईज घेऊया. नाही नाही, हम्म. हा बघते ना, हा होतोय वाटतं. करून तिने घातला तो आणि लाईक, हा हा मस्त आहे, हा होतोय. म्हटलं, अरे वा मस्त, भारी, लकी, तुझ्या साईजचाच मिळाला बरोबर वगैरे, राईट. आणि नंतर थोड्या वेळाने तिला दुसरा एक आवडला, तो उचलला, तो घातला आणि ते दोन्ही सेम साईजचे नव्हते शूज. तो दुसरा घातला, तो तो पण शी म्हणे, हा हा पण छान होतोय. एक 9.5चा होता पहिला घातलेला आणि दुसरा 7.5चा होता. म्हटलं, अगं तुझी साईज काय आहे ताई? ते मला आठवतंय कारण मी तेव्हा असा, म्हणजे असं अ असं झालं व्हॉट. बहुतेक तिचं असं कन्फ्युजन झालं असेल की 7च्या पुढचे सगळे मला होतात असं, म्हणजे कळलं ना, म्हणजे यातले साईज बी शोधण्याच्या हे सगळे भानगडीत एवढे घालून कष्ट घ्यायलाच नको. दिसला, आवडला, घेतला, दिसला, घेतला. आवडला, घेतला. याला मी आपला म्हणला आता हा मला होणार. कमाल कमाल कॅरेक्टर्स आहेत रे, पण पण आपण तिला खूप कमालच छळलं कॅरेक्टर्स नंतर, आहेत. ह्या एपिसोडवरनं आपण तिला खूप छळलं, इतके छळलं, इतक्या हसलो तिथेच आपण की, म्हणजे फुल एपिसोड झाला होता आपला तिथेच म्हणजे. आणि वी कंटिन्यू टू की बाय हा. ताई, साईज माहितीये का, आता तरी माहितीये हम्म. का साईज? बिचारी ग, हो हो. का तुम्ही त्रास देता लोकांना, मला काय कळत नाही खरंच. दॅट वॉज जस्ट, माझं इतकं म्हणजे कधी झालं नव्हतं. हो. म्हणजे मला वाटतं तिथेच म्हणजेचा उगम पण झाला असं मला वाटायला लागलंय आता हळूहळू. हा हा, मस्त मज्जा होती, पण ती एकदम शक्य, दोज डेज फारच वर मजा आली. स्पेशल. हो हो. आणि एकदम तेव्हा कसं स्पेशल. व्हायचं ना ग मिरे, मुलं लहान होती त्यामुळे आपण असं कचकचलेल्या असायचो ना थोड्याशा, म्हणजे ब्रेक विथ फ्रेंड्स अँड शॉपिंग, इट वॉज लाईक येस वी आर इन, असं फॉर प्रत्येकाचं सम व्हायचं पीपल, बहुतेक त्या तेव्हा. नॉन शॉपरला असं काही नव्हतं. हम्म. ती अशी कधी घरी जायचं, हो, कारण आता जेवून आपण सगळ्यांनी प्लॅन केला की चला चला. हो, आणि उशीर झाला होता, 10:30 वगैरे, 1 वाजले होते, 10:30-11. हो. मग काय म्हणणार ना, ती सगळं, आणि सगळ्यांनी एका एका गाडीतनच गेलो, त्यामुळे स्टक विथ अस, शी कुड नॉट लिव्ह. त्याच्या पुढच्या वर्षी आठवत आहे का तुला, ती म्हणली मी येते पण मी माझी गाडी घेऊन येते. शी कुडंट तुम्ही टेक माझ्या अस एनी डोक्यात मोर. गेलात की मी माझ्या माझ्या घरी जायला मोकळी, असं असं तिचं अगं नाही, होतं. म्हणजे नॉर्मली मला शॉपिंग आवडतं नाही आवडतं, आय एम ओके. मैत्रिणीवर टाइमपास करायला मिळते, आय एम देअर, आय एम गेम, राईट. पण त्या दिवशी मी पण दमले होते आणि
मला कळलं की मी किती दमल्यावरती किती आळशीपणा करू शकते. कारण थोड्या वेळानंतर मी अशी नुसती उभी राहत होते आणि कोणतरी असतंच ना तिकडे हँगर सरकवत, ते बघत असतात ना कुठलं त्यांना आवडतंय. मी एक दुरून फक्त मी तेवढेही कष्ट करत होते हँगर हलवायचे. आय वॉज लाईक, हा आपण बघूया ना, दिसतातच आहेत ना ती हात सरकवून देतात. आणि थोड्या वेळाने मला इतका हा एपिसोड क्लिअरली आठवतोय की आपण तिकडे मागेच उभ्या राहायचो मग, जिथे आपल्याला हवंय काहीतरी, आणि वी लेट पीपल वर्क फॉर अस, असंच म्हणजे व्हॉलंटिअर वर्क, की ते हलवतायत आणि आपण हा तो ती गेली की आपण हा घेऊ असं असं होत. पण ही ट्रिक थँक्स टू यू, म्हणजे कारण तेव्हापासून मी अजूनही मला वाटतं जर कधी कुठे गेले तर मी वापरते, कारण कुठे ते हँगर सरकवत बसायचे थोड्या वेळाने हो, कळतच नाही आपण काय बघतोय काय नाही. दुसरं कोणतरी आपल्यासाठी हे करतं हो. काम, किंवा इंडियासारखे, माझ्या त्या इंडियाला गोष्टी हे हा दाखवतो करून कोणतं दाखवतंय हे आपल्याला. हो, अगदी बी अगदी हॅपी. हे खरंय. पण त्या दिवशी पण तू एक किती 4-5 तरी घेतले असेल तुझे कळकट्ट मळकट्ट सेम स्टाईलचे सेम रंगाचे कपडे. मला एकदा तुझा लुक आठवतोय, आणि आणि इंद्रेचा तर होताच, तिला असं काही स्पष्ट असं ती कसं धिक्कार करणार ना म्हणजे कोणाचा. तर ती हा बहुतेक आहे ना तुझ्याकडे असं आहे असं वगैरे, ती एक माफक म्हणजे सांगायचा प्रयत्न करायची. तू म्हणजे इतका कचरा केलास माझा त्या दिवशी, इतका कचरा केलास म्हणजे मी असं बघत होते काहीतरी मला पटलेलं, तू तिकडे समोर अशी उभी होतीस स्वतःचं काहीतरी बघत, आणि मी तुला असं दाखवलं मी रे हे, एवढंच होतं म्हणजे हे, ठेवला मी लगेच हे आहे बहुतेक आपल्याकडे असं म्हणायचं हिला. आई ग, अशा पण दोज रीतीने वर सम जुने, फन डेज. नाही खरंच, पण काय माहिती, जुने कपडे, जुने दिसणारे कपडे, जुने दिसणारे नवे कपडे, पैसे देऊन देऊन घेतात लोक, म्हणजे सगळ्याला मार्केट आहे असं मला तुला एक अगदी म्हणायचंय. अगदी 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 मार्केट आहे तुझ्या तर. अगदीच कशालाही मार्केट आहे असं मला एक कळून आलंय. काही वाटेल ते उचलत होती. टुवर्ड्स एंड ऑफ द डे काही वाटेल ते उचलत होतीस तू. पण नाही, थँक्यू. दोज आय थिंक दीज आर फन डेज. पण ते आधीचे आठवत आहे का तुला, जेव्हा असे ते फ्लायर्स यायचे आणि आई असे ग, हो आणि असे हो हो. सगळे असे सेल्स, मग त्याच्यावरती लिहिलं आणि ते बरोबर काहीतरी 4 AM इन द मॉर्निंग सुरू व्हायचा तो सेल, आणि यू हॅड टू बी लाईक द फर्स्ट 10 टू गेट द हो डील. हो हो हो. आई आई ग, ते असे वेगळेच दिवस वाटतात ना आता, म्हणजे तिथलं काहीच आता म्हणजे काय ती एक्साइटमेंट नाही, दॅट इज वन. काहीच पण नाही. अगं मी रात्र मी लोक टेंट घेऊन जायचंय तिकडे. अगं म्हणजे मग बेस्ट आ, बायच्या बाहेर तर म्हणजे वी वर वन ऑफ देम, म्हणजे आम्ही टेंट नाही घेऊन गेलो पण असे कुडकुडत तिथे आम्ही थांबलेलो, मला अगदी क्लिअरली आठवतंय हो. की इथे काहीतरी $175 मिळणारे $50 ऑफ आहे का काय, $100 ऑफ आहे उदाहरणार्थ. आणि आणि मोस्टली दोज लाईन्स आम्ही तरी स्टुडंट लाईफ मध्ये हा मोस्टली लॅपटॉप साठी असायचं. कारण कोणाला हो तरी हवा हो असायचंच, एक तर लॅपटॉप किंवा हो नवीन वाला किंवा जास्त हो मेमरी हो असलेला काहीतरी असायचंच. काहीतरी ते हा. $100 काहीतरी कुठेतरी कमी मिळणार आणि 2-3 ठिकाणी मिळणार. आणि तेव्हा एकदम सिंगल काही करायला काही नाही ना हो बाकी. हो मग हो. असे 2-3 मित्र वेगवेगळ्या लाईन मध्ये उभं राहणार, कारण यू डोंट नो, इट्स लाईक द फर्स्ट 50 विल गेट इट राईट, सो यू डोंट नो इफ यू आर देअर इट ऑर नॉट राईट राईट. वगैरे असं. दॅट वॉज अ डिफरंट मजा आय थिंक. तेव्हा असं सगळं, आणि असं काय म्हणतो वॉर झोन प्लॅनिंग असायचं ना, मग इकडनं आपण हे घेऊ मग तिकडनं तिकडे ते हे मिळणार आहे, आणि असं ते सगळं कमाल होते ते दिवस. कमाल आता नाही, आता कमाल. ते नक्कीच संपलेत म्हणजे तेव्हा. आणि हे पण होतं माहितीये, म्हणजे आता मला हल्ली काय वाटतं माहितीये मी रे, की तुम्ही US मध्ये आल्यानंतरची पहिली 5 वर्ष तुम्ही वेगळा विचार करता, म्हणजे तुम्ही हम्म, डॉलरमध्ये काहीतरी खरेदी करायला गेलात की तुम्ही गुणिले रुपीज करता, आणि मग ठरवता हम्म, डोक्यातच हम्म, की असं हम्म. मग ही प्राइस ह्याला बरोबर आहे का नाही, का हे खूप महाग आहे किंवा काय, मी तरी असं करायचे. म्हणजे मी करायचं नाही मुद्दाम, हा. आपोआप व्हायचं असं म्हणजे माझ्याकडनं. Yeah. मग US ला येऊन एक 10 वर्ष झाली समजा, की मग तुम्ही काइंड ऑफ त्या झोनमधनं थोडेसे बाहेर पडता, की हे रुपयात कितीला मिळतं, मग हे डॉलरमध्येच महाग आहे की नाही असं तुम्ही विचार करायला लागता ना हळूहळू. आणि त्यामुळे आता तर आय थिंक वी हॅव, ऍटलीस्ट आय हॅव रीच्ड अ स्टेज. हो. गेले 2-3 वर्ष मी नोटीस करते की मी इंडियाला हम्म, गेल्यावरती जेव्हा हम्म. शॉपिंग करते
हम्म. आणि मला एखादा ड्रेस आवडतो की काहीतरी आवडतो, तर हम्म. मी प्राइस टॅग बघतो राईट, हम्म. ऑब्व्हियसली. आणि तेव्हा हा 3-4 हजाराचा ठीकच आहे, चांगला आहे ड्रेस हम्म. वगैरे वगैरे करून, 4 हजाराचा तो वर्थ वाटतो ड्रेस. हम्म. मग हम्म. अचानक कुठेतरी एक कन्व्हर्जन होतं. अरे, हम्म. 4 हजार म्हणजे $50. हो, $50 खूप महाग आहे. एकदाच तर घालणार आपण, कुठेतरी घालणार, कशाला एवढा महाग घ्यायचा. असं उलट झालं आता ते. म्हणजे हो. लाईक रुपीज सीम चिपर, आणि वेन यू हो. कन्वर्ट इट टू हो. डॉलर्स इट्स हो. लाईक, अरे बापरे, हे हो. खूप झाले. हो. हो. थोडक्यात पण गणित काही चुकलत नाहीये, म्हणजे असं नाही तर तसं, असं कुठलं तरी एक चालूच आहे म्हणजे आपली ओढाताण. ते रक्तात आहेतच, ते त्याचं काही करू शकत नाही आता. आय नो. डीप आता या, रुटेड, हा काय, डीप रुटेड इश्यूज पैकी डीप रूट. अजून एक. आहे, अगदी अगदी ग, खरंच आहे. पण हा म्हणजे याच्यावर अगदीच चर्चाच आहे म्हणजे हा. पण यावेळेला आता तुम्ही भेटा मला सोडून आणि खरेदी करायचा प्रयत्न करा कुठेतरी जाऊन, नाही का? ॲटलिस्ट कुठला तरी एखादा मॉल ओपन राहिला असेल ना, तर तिथे जा. माझ्या माहितीतले 10 मॉल बंदच पडलेत कारण हो, फूड ट्रॅफिकच नाही काही म्हणून. काहीच म्हणजे काहीच अर्थ नाहीये. ऍक्च्युली ऑनलाईन शॉपिंगमुळे सगळा गोंधळ झालेला आहे. खूप, हो पण खूपच. पण ह्यावेळेस माहित नाही आता, आता उरलंय म्हणजे ते नॉन शॉपर. हो. इद्रे, ओके. आणि ती तिसरी आहे, ती तिला पण शी नॉट अशी शॉपर नाही, पण शी माझ्यासारखी टाइमपास करायला तुझ्यासारखी शी आहे विल ती. बी हो. गेम फॉर हो. इट, राईट टाइप्स. हो. तर हो. बघू, म्हणजे काहीतरी करू, काहीतरी करायचा प्रयत्न करू, मजा तू नसल्यामुळे. मी नसताना किती मजा येईल बघा प्रयत्न करायला. प्रयत्न करून करून येणार एक दिवस, लक्षात घ्या. मी हा, इंडियाला पण खूप शॉपिंग करणार आहे असं म्हणूयात आपण. तू इंडियावरनं आले की दाखव काय तुझी शॉपिंग तिकडची, मी इकडची दाखवते येस. तुला. किंवा थँक्स इंडियातनं गिव्हिंगची पण शॉपिंग. दाखवू शकते, प्रयत्न करणार. येस, एन्जॉय माडी. येस. ओके थँक्यू. डोकी. चल बाय. चल बाय.